नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना श्रीषाचा अभंग स्नान होतं, त्यामुळे असं थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि थोडीशी रांगोळी वगैरे काढली होती. पण मॅडम काय ऐकतच नव्हती, खूप त्रास देत होती मला. तर हे सगळं डेकोरेशन वगैरे करूच तर तिला ना कार्टून लावून दिलं होतं. ती टीव्ही बघत होती, पण मधून अधून इकडे चक्रा मारतच होती. संध्याकाळी ना मग आम्ही फौज कॅम्पमध्ये जो मेला लागलेला असतो दिवाळीचा तो पाहण्यासाठी गेलो. तर मग इथं मस्त आम्ही ऑटोने चाललो होतो. रात्री असं जायला उशीरच झाला होता, 8 वाजले होते. आणि हे बघू शकता रात्रीचं किती छान आणि सुंदर वातावरण आहे. तर फायनली मग आम्ही इथं पोहोचलो होतो आणि श्रीच्या नुसती ना पुढं पळत होती, कारण तिला कडेवरच नको होतं. तर ते बघू शकता ती मॅडम पुढं पळत होत्या. तर खूप छान असं लाइटिंग वगैरे डेकोरेशन होतं. आणि पुढे मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअरच करणार आहे की मेला कसं
मेल्यामध्ये काय काय वस्तू होत्या किंवा काय. माझा हा फौजमधला फर्स्ट मेला होता. मी याच्या आधी नव्हता पाहिला. मागच्या वर्षी जेव्हा सोबत होते तेव्हा पण किऱ्यामध्ये पाऊसच पडला होता, त्यामुळं तेव्हाही नाही जाता आलं. तर ह्यावेळेस पाहिला, पण आम्हाला जायला ना खूप लेट झालं होतं, त्यामुळं गर्दी अशी कमीच होती. पण अशा लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू वगैरे, रांगोळी किंवा ज्या आपल्या दिवाळीसाठी खरेदीसाठी अशा वस्तू होत्या मेल्यामध्ये. परत पाणीपुरी, आईस्क्रीम या सगळ्या गोष्टी होत्या. तर बघायला खूप छान होतं आणि असं जत्रेत आल्यासारखं फील व्हायचं. तर खूप छान असतं. तर माझा हा फर्स्ट मेला होता, तर म्हटलं चला व्हिडिओ आपण तुमच्याबरोबर पण शेअर करू. तरी बघू शकता खूप सुंदर असं वातावरण होतं इथं ना. खूप क्यूट डॉल वगैरे होत्या इथं. हळद आणि कुंकू तर कसलं भारी होतं, कलर वगैरे किंवा ते कुंकवांचे करंडे वगैरे खूप सारं सुंदर होतं. म्हणजे खरंच असं सामान इकडे एवढं जास्त काही भेटत नाही. पण मूर्ती वगैरे देवीच्या, आणि हे मला ना करंडे खूप आवडलेले हळदी कुंकू ठेवायला. श्रीच्या बघा नुसती आईस्क्रीम घ्यायची होती मॅडमला, तर खाली सोडलं तर त्या आईस्क्रीमच्या गाडीपाशी पळायची. मग तिला नंतर आईस्क्रीम घेऊन दिली. खूप छान असे दुकानं, स्टॉल वगैरे लागलेले होते, बघू शकता तुम्ही.